नमस्कार सर्वांना, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आज माझं इव्हनिंगला मी आज पावभाजी बनवणार आहे, तर तेही दाखवते. आणि श्रेया आणि पहिला अगोदर जाते भाजी वगैरे सगळं आणायला, पावभाजीचं सामान आणायला. तर श्रेयाला तर बाजूवालीकडे ठेवून मग जाते, कारण खूप लांब आहे ना. चला तर मग हे बघा भाऊ बहिणी काय करतात ते दाखवतो तुम्हाला. श्रेया दीदीकडून राहा. रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. आणि आज मी श्रेयाला ना शेवग्याच्या शेंगाचं काय बोलतो सूप देणार आहे. प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. माकडाने कसं माकड आलेले पूर्ण कुंडीच हे करून ठेवले, तोडून ठेवले. चला पहिले हे साफ केल्यानंतर मग मी गेली सामान आणायला. चला तर मग मी आज आता आलेली आहे, सामान घेऊन तुम्हाला दाखवते काय काय सामान आणलंय. इथे आमच्या इकडे तर मटर भेटलीच नाही, तर मला इथे बिग बाजारला जाऊन आणावं लागलं. आहे बघा. आणि हे बटर चांगलं आहे काय सांगा मला, कारण ना इथे पाठीमागे इंडिग्रेट्स वेगळंच काहीतरी दिलं. अमूल बटर आणायला पाहिजे होतं यार, स्वस्त पडवून. ते भाज्या आणि हिला ओट्स आणले, हे गाजर आणि भाजी वगैरे आणले. भांडी मिंडी झालेली आहेत. हा पीठ भिजवला आहे डोस्यासाठी, उद्या डब्याला डोसा बनवून द्यायचा. आणि श्रेयाला आणलं भात नाही, आता उपडा ठेवलाय ना. काय करते श्रेया? हॅलो, माझ्याकडे दे ना. ए श्रेया, नंतर मग सगळी पुन्हा भाजी साफ वगैरे करून घेतली. हे बघा, याच्यात मीठ टाकलंय आणि आता कुकर लावूया. समोसे घेतले आम्ही आता 9 वाजता. याचा सूप बनवणार आहे श्रेयाला. श्रेय खाणार ना? सूप खाणार ना? शेवग्याच्या शेंगा गॅसवर ठेवून मग तिला नेबलायझेशन दिलं. तिला जरा सर्दी खोकला झाला आहे ना, त्यामुळे नेबलायझेशन दिलं.
हे भाजी ना मी स्मॅश केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हे बीट आहे ना खिसून उकळवलं आहे ते खिसायचं आहे. सर्व मसाले आणि पूर्ण भाजी स्मॅश करून मग पूर्ण मिक्स केली. थोडंसं शिजून वगैरे दिलं मग ही झाली पावभाजी. तर मग खूप उशीर झाला होता, मग ह्यांना हे लोक जेवायला बसले. नंतर श्रेयाला भरवलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर प्लीज लाईक करा.